नमस्कार मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्नायूंचे प्रकार आणि त्यांचं वर्गीकरण अभ्यासणार आहोत. तर मागील तासिकेमध्ये आपण स्नायू म्हणजे काय, मीन्स मसल्स आणि त्याची डेफिनेशन्स, त्यानंतर मसल्सचं जे कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन, की मुवमेंट असताना कशा पद्धतीनं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन आणि मुवमेंट नसताना रिलॅक्सेशन कसं होतं, त्यानंतर काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपण पाहिली होती की ज्यामध्ये किती पर्सेंट वेट हे बॉडीचं मसलचं असतं आणि त्यामध्ये आपण 40% जो आहे तर हा क्रायटेरिया आपण समजून घेतला होता. आणि आजच्या या तासिकेमध्ये आपण समजून घेणार आहोत की एक दोन प्रकारचं वर्गीकरण आपल्याला अभ्यासाचं आहे. पहिला क्रायटेरिया जो पहिला आपण पाहणार आहोत तर तो असेल ऐच्छिक आणि अनैच्छिक स्नायू असं प्रकारचं वर्गीकरण, मीन्स व्हॉलंटरी मसल्स अँड इनव्हॉलंटरी मसल्स. आणि त्यानंतर व्हिडिओच्या सेकंड हाफ मध्ये आपण टाइप्स ऑफ मसल बघणार आहोत की ज्यामध्ये आपण तीन प्रकारचे टाइप्स बघणार आहोत. पहिला आहे स्केलेटल टाइप्स जो की व्हॉलंटरी टाइपचा असेल, आणि सेकंड पाहू हर्ट किंवा कार्डियक मसल, आणि थर्ड पाहू आपण स्मूथ मसल. आणि यामध्ये लक्षात ठेवायचं की दुसरा आणि जो तिसरा प्रकार आहे अर्थातच हर्ट मसल, अर्थातच कार्डियक मसल, आणि जे स्मूथ मसल्स आहेत हे इनव्हॉलंटरी असतात, म्हणजे आपल्या इच्छेवर चलत नाही. चला तर पूर्ण इन्फॉर्मेशन आपण समजून घेऊ. सो क्वेश्चन इज, आर द मसल्स ऑफ डिफरंट ऑर्गन्स इन आवर बॉडी आयडेंटिकल? म्हणजे आपल्या शरीरामध्ये एकाच प्रकारचे स्नायू असतात का? तर आन्सर आहे नाही. आणि या संदर्भात आपण आता क्लासिफिकेशन समजून घेऊ. तर क्लासिफिकेशनचा पहिला जो क्रायटेरिया आहे आपला, तर हे जे मसल्स आपल्या इच्छेप्रमाणे काम करतात का ते अनैच्छिकपणे चालतात, यावरून दोन प्रकारचे टाइप्स आपल्याला मसल्सचे दिसून येतील. पहिला टाइप आहे व्हॉलंटरी मसल्स आणि अनदर टाइप आहे इनव्हॉलंटरी मसल्स. व्हॉलंटरी मसल्स जे आपल्या इच्छेनुसार चालतात त्यांना आपण ऐच्छिक स्नायू म्हणतो, जे हात आणि पायामध्ये प्रेझेंट असतात. आणि इनव्हॉलंटरी मसल्स अर्थातच जे आपल्या इच्छेनुसार चलत नाही, आणि हे सामान्यपणे जे आहे तर आपल्या शरीराच्या जे विटल ऑर्गन्स आहेत, जसे की हृदय असेल, त्यानंतर लंग्स असतील, ओके, हर्ट असेल, या ठिकाणी प्रेझेंट येतात. ठीक आहे, लाईन टू लाईन इन्फॉर्मेशन आपण जाणून घेऊ. सो व्हॉलंटरी मसल वर्किंग विथ आवर हँड्स, वॉकिंग, इटिंग एक्सेट्रा आर फंक्शन दॅट डिपेंड ऑन आवर विल. म्हणजे आपल्या इच्छेवर जे काही क्रिया आहेत, जसं की वॉकिंग असेल, इटिंग असेल, या सर्व क्रिया आपण स्वतःहून करतो. म्हणजे हातांनी काम करणे, चालणे, अन्न पदार्थ खाणे, अशी काही कामे आपल्या इच्छेवर अवलंबून असतात. तर मसल्स यूज इन दिस ऍक्शन आर कॉल्ड व्हॉलंटरी मसल्स. आणि म्हणून अशा क्रियेमध्ये ज्या मसलचा समावेश होतो जे की आपल्या इच्छेनुसार चालतात, दॅट इज नोन ॲज द व्हॉलंटरी मसल्स. आणि म्हणून अशा कामासाठी वापरात येणाऱ्या जे स्नायू आहेत त्यांना आपण ऐच्छिक स्नायू म्हणू. त्यानंतर एक्झाम्पल जर पाहिले आपण तर मसल्स इन आवर आर्म्स अँड लेग्स आर व्हॉलंटरी मसल्स. तर जे मसल्स आपल्या आर्म्स, ओके, हातामध्ये प्रेझेंट आहेत, लेग्स पायामध्ये प्रेझेंट आहेत, तर या मसल्सला आपण व्हॉलंटरी मसल्स म्हणू. आणि म्हणून उदाहरणामध्ये आपण पाहिलं की हात आणि पाय या अवयवामध्ये जे स्नायू उपलब्ध आहेत शरीरामध्ये, तर हे स्नायू ऐच्छिक प्रकारचे स्नायू असतात. त्यानंतर अनदर टाइप इनव्हॉलंटरी मसल्स, व्हेरियस प्रोसेस लाईक ब्रीदिंग, ब्लड सर्क्युलेशन, डायजेशन आर विटल फंक्शन्स. म्हणजे असे काही बॉडीचे फंक्शन आहेत की जे इसेन्शियल आहे, ओके, लाईफसाठी इसेन्शियल आहे, मात्र एक विटल प्रकारचे एक फंक्शन्स आपण म्हणू. त्यामध्ये ब्रीदिंग, श्वसन असेल, ब्लड सर्क्युलेशन, रक्ताभिसरण असेल, किंवा डायजेशन, अन्न पचन. तर श्वसन, पचन आणि रक्ताभिसरण करणाऱ्या आपल्या शरीरातील इंद्रियांची कामे जीवनावश्यक असतात, पण ती आपल्या
इच्छेवर अवलंबून नसतात, हे इथे लक्षात ठेवायचं. दे डू नॉट डिपेंड ऑन आवर विल, अर्थातच ते आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. द मसल्स ऑफ ऑर्गन which carry out these involuntary function are called involuntary muscles. आणि म्हणून अशा प्रकारचे जे ऑर्गनचे मसल्स, तर ज्या ऑर्गनचे मसल्स ची ऍक्शन ही आपल्या इच्छेवर नाही, मीन्स ते इन्व्हॉलंटरी फंक्शन आहे, तर दॅट टाइप ऑफ मसल्स इज नोन ॲज द इन्व्हॉलंटरी मसल्स. आणि म्हणून अशा इंद्रियात असणाऱ्या स्नायूंना, जे की आपल्या इच्छेवर चलत नाही, यांना म्हणायचं अनैच्छिक स्नायू. फंक्शन ऑफ ऑर्गन्स लाईक स्टमक, intestine, heart are carried out in their own fixed manner by involuntary muscles. आणि म्हणून जे काही महत्वाचे ऑर्गनचे फंक्शन असतील, जसं की ते स्टमक असेल, इंटेस्टाईन, ओके, आतडे असतील, हर्ट असेल, हृदय, तर या सर्व ऑर्गनचे जे फंक्शन्स आहेत हे इन्व्हॉलंटरी टाईपचे आहेत. आणि म्हणून यामध्ये जे मसल्स प्रेझेंट आहेत तर हे सुद्धा कॅरी आउट फिक्स मॅनर मध्ये कार्य करण्याचं कार्य हे इन्व्हॉलंटरी मसल्स करत असतात. आणि म्हणून जठर असू द्या, आतडे असू द्या किंवा हृदय, अशा अवयवांची कामे ठराविक पद्धतीनं हे अनैच्छिक स्नायूंच्या सहाय्यानं चलत असतात किंवा त्यांच्या मदतीनं होत असतात. त्यानंतर टाइप ऑफ मसल्स, अर्थातच मसलचे जे प्रकार आहेत तर ते 3 प्रकारचे क्रायटेरियानुसार आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन किंवा एक प्रकारे त्याचे टाइप्स म्हणू आपण स्नायूंचे प्रकार. तर फर्स्ट आहे स्केलेटल मसल्स, अनदर इज हर्ट किंवा त्याला आपण कार्डियक मसल म्हणू, आणि लास्ट वन आहे स्मूथ मसल्स. ओके, तर स्केलेटल मसल्स अर्थातच त्याला आपण अस्थि स्नायू म्हणू. त्यानंतर हर्ट और कार्डियक मसल जे आहे यांना आपण हृदयाचे स्नायू म्हणू, आणि स्मूथ मसल अर्थातच मृदू स्नायू. आता टाइप्स ऑफ मसल्स संदर्भात एक व्हिडिओ मी तयार केला आहे फिगरनुसार, तो व्हिडिओ आपण अगोदर पाहू. स्नायूंच्या प्रकारामध्ये आकृती जर पाहिली आपण टाइप्स ऑफ मसल, तर यामध्ये जे 1 नंबरला तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी, तर हे आहेत अस्थि स्नायू, ज्याला आपण स्केलेटल मसल म्हणू. ठीक आहे. त्यानंतर हे जे 2 क्रमांकाचे स्नायू जर पाहिले आपण, तर आकृतीमध्ये पाहिल्याप्रमाणे हे हृदयाचे स्नायू आहे, ज्यांना आपण कार्डियक मसल म्हणू. आणि हे जे 3 क्रमांकाचे म्हणजे आतड्या संदर्भात जे स्नायू दिसत आहेत, तर हा स्नायूंचा प्रकार आहे मृदू स्नायू, ज्याला आपण स्मूथ मसल्स म्हणतो. तर अशा पद्धतीनं हे स्नायूचे 3 प्रकार आहेत. आता व्हिडिओ पाहून घेतल्यानंतर एक एक टाइप आपण समजून घेऊ. सो फर्स्ट टाइप आहे स्केलेटल मसल्स, अँड द फर्स्ट पॉइंट इज द 2 एंड्स ऑफ ईच ऑफ these muscles are attached to different bones. म्हणजे 2 वेगळ्या प्रकारच्या 2 डिफरंट बोन्सला ज्या मसलचे 2 एंड हे अटॅच असतात. म्हणजे मसल एकच आहे, एक टोक हे एका हाडाला आणि दुसरं टोक हे डिफरंट दुसऱ्या प्रकारच्या हाडाला जर अटॅच असेल, म्हणजे 2 हाडांना जोडणाऱ्या जर मसल्स असतील, तर त्या मसल्सला आपण स्केलेटल मसल्स म्हणू. म्हणजेच त्याची व्याख्या अशा प्रकारे करता येईल आपल्याला अस्थि स्नायूची, की या स्नायूंची दोन्ही टोके 2 वेगवेगळ्या हाडांना जोडलेली असतात. एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल ऑफ सच मसल्स ऑफ द आर्म्स अँड लेग्स. तर आपले जे हात आणि पाय आहे, आर्म्स आणि लेग्स, यामध्ये 2 डिफरंट बोन्सला जोडणारे मसल्स तिथे प्रेझेंट आहेत, आणि निश्चितच ते मसल्स स्केलेटल मसलचं एक्झाम्पल असेल. आणि म्हणून हाताचे आणि पायाचे स्नायू हे त्याचं उदाहरण असेल. त्यानंतर काही फीचर्स आहे स्केलेटल मसलचे. देअर मुवमेंट्स आर व्हॉलंटरी. आता या अगोदरचा पहिला क्रायटेरिया पाहिला होता आपण, व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी. तर स्केलेटल मसल जे आहेत हे व्हॉलंटरी टाईपचे असतात, मीन्स आपल्या इच्छेवर चालतात. आणि म्हणून व्हॉलंटरी मसल मध्ये सुद्धा आपण आर्म्स आणि लेग्स मधले जे मसल्स आहेत, तर हे एक्झाम्पल आपण व्हॉलंटरीचं कन्सिडर केलं होतं. आणि म्हणून हात आणि पायाचे स्नायू जे आहेत तर यांची हालचाल ही ऐच्छिक प्रकारची असते. दे आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर होल्डिंग द बोन्स ऑफ द स्केलेटन टुगेदर अँड गिव्हिंग शेप टू आवर बॉडी. आता आपल्या बॉडीची एक स्केलेटल सिस्टीम आहे, ज्याला आपण
हाडांचा सांगाडा म्हणतो, ठीक आहे. तर हे जे स्केलेटलचे जे सर्व बोन्स आहेत ते यांना होल्ड धरून ठेवण्याचं कार्य मीन्स ही रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ही स्केलेटल मसलनं प्रोव्हाइड केलेली आहे. आणि स्केलेटल मसलच्या या फंक्शनमुळेच आपल्या बॉडीला डेफिनेट शेप जो आहे हा प्रोव्हाइड केला जातो. मीन्स याचाच अर्थ असा झाला की आपल्या शरीराला जो डेफिनेट शेप आहे हे प्रोव्हाइड करणारे आणि स्केलेटल सिस्टीमच्या बोन्सला एकत्रित ठेवणारे जे मसल्स आहेत तर हे स्केलेटल मसल आहे. आणि म्हणून हे स्नायू हाडांचा सांगाडा एकत्र ठेवण्याचे आणि शरीराला आकार देण्याचे कार्य करतात. आणि म्हणून हे अस्थिस्नायूचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर सेकंड टाइप हार्ट किंवा त्याला आपण कार्डियक मसल म्हणू. These muscles bring about contraction and relaxation means beating of the heart. म्हणजे हृदयाची जी बीटिंग असते, ओके, हृदयाचं कंटिन्युअसली रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन होत असतं. आणि हे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन घडून आणण्याचं कार्य ज्या स्नायूंकडून होतं ते आहेत कार्डियक मसल्स किंवा ते फक्त हार्ट मध्ये प्रेझेंट आहे म्हणून त्याला आपण हार्ट मसल्स म्हणतो. आणि म्हणून हे स्नायू हृदयाचे आकुंचन आणि शिथिलीकरण घडून आणतात. देअर मुवमेंट इज इनव्हॉलंटरी. आणि यांचं जे कार्य आहे हे अनैच्छिक पद्धतीचं आहे. म्हणजेच हृदयाचे स्नायू जो आहे तर त्यांची हालचाल ही अनैच्छिक प्रकारची असते. कार्डियक मसल कॉजेस आवर हार्ट टू रिलॅक्स अँड कॉन्ट्रॅक्ट कंटिन्युअसली ॲट अ रेट अबाउट 70 टाइम्स पर मिनिट. आणि जे कार्डियक मसल्स आहेत तर यांच्यामुळे हृदयाची बीटिंग सुरू असते ज्यामध्ये रिदमिक मी सांगितलं रिलॅक्स अँड कॉन्ट्रॅक्ट मीन्स रिलॅक्सेशन अँड कॉन्ट्रॅक्शन हे कंटिन्युअसली सुरू आहे. कारण हृदय जो आहे हा आपला पंपिंग ऑर्गन आहे. पूर्ण शरीरामध्ये जे रक्त आहे तर हे वाहतं ठेवण्याचं कार्य हे ज्या ऑर्गन कडून होतं ते ऑर्गन हार्ट आहे. आणि या हार्टचं फंक्शन कोऑर्डिनेट करण्याचं कार्य जे मसल्स करतात ते कार्डियक मसल्स आहेत. आणि म्हणून कार्डियक मसलमुळेच हृदयाचं कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन होत असतं. आणि त्यामुळेच जे हृदय आहे हे पर मिनिट 70 टाइम्स ही त्याची बीटिंग आहे म्हणजे त्याचा रेट आहे. आणि म्हणून हृदयांच्या स्नायूमुळे दर मिनिटाला हृदयाचे अविरतपणे जवळपास 70 वेळा आकुंचन व शिथिलीकरण होत असते. त्यानंतर शेवटचा तिसरा टाइप आहे स्मूथ मसल. These muscles are present in internal organs other than the heart. म्हणजे हृदया व्यतिरिक्त जे आपल्या शरीरातील इतर इंटरनल ऑर्गन म्हणजे आंतरिंद्रिय असतील तर यामध्ये प्रेझेंट असणारे जे मसल्स आहेत तर ते स्मूथ मसल्स आहेत. आणि म्हणून शरीरातील इतर आंतरिंद्रियामध्ये जे स्नायू आढळतात ते मृदू स्नायू आहे. फॉर एक्झाम्पल मसल्स ऑफ द स्टमक, इंटेस्टाइन, ब्लड व्हेसल्स, युटेरस एक्सेट्रा. तर जे स्टमक अर्थातच आपलं जठर असेल, इंटेस्टाइन आतडे असतील, ब्लड व्हेसल्स जे आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या पूर्ण शरीरभर पसरलेल्या आहेत. आणि त्यानंतर युटेरस गर्भाशय असेल. तर जठर असेल, आतडे, रक्तवाहिन्या, गर्भाशय या सर्व अवयवामधील जे स्नायू आहेत हे मृदू स्नायू अर्थातच स्मूथ मसल्स असतात. देअर मुवमेंट्स आर इनव्हॉलंटरी अँड स्लो. आता स्मूथ मसल्स जे आहेत हे सुद्धा कार्डियक मसल सारखे इनव्हॉलंटरी आहे म्हणजे आपल्या इच्छेवर चालत नाही, अनैच्छिक प्रकारचे आहे. आणि मात्र त्यांचं जे फंक्शन आहे हे हार्ट मसल सारखं फास्ट नाही म्हणजे ते स्लोली सावकाशपणे कार्य करतात. आणि म्हणून हालचाल सावकाश आणि आपोआप होणारी अशा प्रकारची स्मूथ मसलचे एक वैशिष्ट्य आहे. व्हेरियस विटल फंक्शन ऑफ आवर बॉडी ऑफ विच वी रिमेन क्वाइट अनअवेअर आर कॅरीड आउट बाय दीज मसल्स. आणि म्हणून हे जे आपल्या बॉडीमध्ये जेवढे काही विटल फंक्शन्स आहेत सर्व महत्वाच्या ज्या क्रिया आहेत तर हे घडून आणण्याचं कार्य ते तर आपल्याला कळत पण नाही. अनअवेअर म्हणजे आपण त्याबद्दल अनभिज्ञ असतो पण न कळत आपल्याला कळतही नाही. अशा प्रकारच्या ज्या जीवनावश्यक क्रिया आहेत, ओके, विटल फंक्शन आहेत तर हे ज्या स्पेशल मसल्स कडून होतं ते स्पेशल मसल्स आहेत स्मूथ मसल्स. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की मृदू स्नायू
हे अशा एक प्रकारचे एक विशेष स्नायू आहे की ज्यांच्याकडून शरीराची अनेक जीवनावश्यक कार्ये आपल्याला न कळत होत असतात. आता ओव्हरऑल आपण 3 टाइप्स पाहिले, पण तुमच्या लक्षात आलं असेल की फक्त स्केलेटल मसल हाच फक्त व्हॉलंटरी टाइपचा आहे. ओके, आणि जे आपण दुसरा क्रायटेरिया पाहिला होता इनव्हॉलंटरी मसल्स, तर इनव्हॉलंटरी मसल्सचे 2 टाइप आपल्याला म्हणता येईल. पहिला म्हणजे कार्डियक मसल आणि दुसरा आहे स्मूथ मसल. म्हणून लक्षात ठेवायचं की ऐच्छिक स्नायू जे आहे याचं उदाहरण म्हणजे किंवा उदाहरणातले प्रकार जर पाहिला तर तो आहे अस्थि स्नायू, आणि जे 2 प्रकार पाहिले आपण हृदयाचे स्नायू आणि मृदू स्नायू, तर हे दोन्ही प्रकार जे आहे हे अनैच्छिक स्नायूचे उदाहरण आहे असं आपल्याला म्हणता येईल.